हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता वाजले सकाळचे 6:30. मी आत्ता आहे बाहेर. आई आळूची पानं तोडते, दूध बसली म्हणजे ती. आता मी आवरलं सगळं. 3 वाजताच आम्ही उठले सगळे सकाळी. आणि माझ्या मागचा तिकडे व्ह्यू दिसत असेल. मस्त सगळं दिसतंय. मॉर्निंग आहे ना, त्याच्यामुळे छान दिसतंय. आळूची पानं आई तोडतीये. हा पूर्ण समोरचा व्ह्यू आहे, दिसत असेल तिकडे ढग कसे झालेत. आई करते पुरणाचा स्वयंपाक, पुरणपोळीचं करते. इथं भजीचं केलंय आणि तिकडे भाज्या वगैरे सगळं चालू आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. काल काय झालं, काल श्राद्ध होतं, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला काही जमलंच नाही, कारण की सगळे पाहुणे होते आणि खूप काम होतं, त्याच्यामुळे मला काही जमलं नाही. तर सॉरी पहिला. आणि आता मी परत व्लॉगिंगला स्टार्ट करते. तर आज मी जाणार आहे तलावाच्या म्हणजे लेक साईडला, तलावाच्या इकडे. तर तिकडे आपण बघूयात. तलाव खूप मस्त आहे आमचा, पूर्ण असं पाणी मस्त आहे, तिकडे बघूयात. आणि आत्ता मी तुम्हाला घर दाखवते आतून, म्हणजे तुम्हाला बाहेरून बाहेरून दाखवलं पण आतून नव्हतं मी दाखवलं. इथं आमचं देवघर आहे असं पूर्ण. हे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. इकडे असं कपाट वगैरे ठेवलेले आहेत. आणि इकडे असं सामान वगैरे. आणि इकडे कणगे आहेत, ह्याच्यात गहू ज्वारी असं भरून ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यात हरभरा वगैरे. आणि ह्या ड्रमांमध्ये आता आम्ही इथे राहत नाही म्हणून भांडी भरून ठेवले ताईने. एवढं आहे. आणि माझी बॅग तिथे, मी अभ्यास करणार होते, आता 5 पेपर होत उद्या, त्याच्यामुळे. हा आमचा हॉल आहे आमचा पूर्ण असं एवढा मोठा. इथे बसतात सगळे बाहेरून येणाऱ्यांसाठी. इकडून एंट्री आहे, तिकडून पण एंट्री आहे, असं दाखवता येतं. इथे बसतात सगळे आजोबा वगैरे. किचन आहे आमचं, तिकडे बाथरूम वगैरे. हे किचन, फ्रीज. सुलतान सीडलेस बीच आहे पूर्ण बाग. सुलतान बाबू, तिकडे आमचं घर आहे. हे सीडलेस बीच आहे. आणि हे पुढे चाललेत, मी येते मागून हळूहळू. आत्याची मुलं आहेत माझ्या. आम्ही आत्ता सगळेजण आलो तलावावरती. तिकडे आत्याची मुलं फोटोशूट करतात आहे आणि मी इथे थोडंसं ब्लॉगिंग करते, कारण की नेचर खूप छान आहे इथे झालं आहे. असं हिरवं मागचा व्ह्यू दिसत असेल, मस्त असा व्ह्यू आहे. आणि तलाव आहे हा वाला. तलाव आहे असा, ह्याच्यात खूप सारे मासे आहेत आणि मस्त आहे इथे. पण कोणी खात नाही आता शक्यतो मासे. आणि कसं आता प्रत्येकाला आवडेल तसे, कारण की विकत भेटतात त्याच्यामुळे खातात सगळेजण. मस्त आहे एकदम, मला खूप आवडतं ही प्लेस. इथं येते, आमच्या गावातलं आहे लेक, पूर्ण एकदम सुंदर आहे. कधी तुम्ही आला तर नक्की या, खूप शांत आहे, काहीच कोणाचा त्रास नाही किंवा कोणी डिस्टर्ब करत नाही, एकदम हेवन. आम्ही सगळे इथे लेक बघण्यासाठी आलो होतो. आणि ही माझ्या आत्याची मुलं आहेत, तो वेदांत, ही तनिष्का आणि हा सोनू, तुम्हाला माहिती आहे. आम्ही सगळे लेक बघण्यासाठी आलो आहे. थांबलेत सगळेजण, आपले फोटोशूट चालला आहे यांचा. पाऊस आला आहे आता खूप, तर आम्ही चाललो आता पळत घरी. आम्ही सगळे चाललो आत्ता
भैरवनाथाच्या मंदिरात सगळे. आई नाही येते, आम्ही आम्ही ग्रामदैवताच्या मंदिरात चाललो आहे सगळेजण, आत्या वगैरे, बहीण वगैरे माझी. तर चला बघूयात. इथून अशी स्टार्टिंग होते आमच्या गावाला, इकडून जातात सगळे इकडे वरती. आणि हे आहे आमच्या गावाचं पिंपळ. इथे सगळे पार म्हणतात त्याला मोस्टली. इथं थांबतात, बसतात सगळेजण. आणि हे आहे आमच्या गावचं ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थान. तुम्हाला दाखवणार आहे मी. इकडून एंट्री आहे. कोरोनामुळे मंदिर बंद आहे आता आमचं, पण आम्ही आलो म्हणून उघडतात ते. पण ग्रामदैवत आहे आमचं. ग्रामदैवत आहे आमचं हे मोळ्या गावचं. काकी इथे पालखी आहे ही. आणि इथे आम्ही म्हणजे ज्यांनी देणगी दिलेत ह्या मंदिरासाठी त्यांची इथे नावं आहेत सगळ्यांची. इथे माझ्या आजोबांचं पण नाव आहे. सगळ्यांची नावं आहेत आमच्या घरातली, म्हणजे ज्यांनी केलं त्यांना. आता ह्याच्यात शोधणं अवघड आहे की आमच्या आजोबांचं नाव, म्हणजे माहिती कुठे पण कन्फर्म नाही माहिती. असा हा आमच्या मंदिराचा परिसर आहे पूर्ण, भैरवनाथ मंदिर. मारुती इथे. पूर्ण परिसर आहे हा. आम्ही लहानपणी इथे असं चालायचं ह्या स्टेपवरनं. मज्जा होती ती पण एक वेगळीच. इकडे पण वेगळं आहे, फ्लावर्स वगैरे आहेत भरपूर. आता तोडू शकत नाही मी, रात्र आहे त्याच्यामुळे. आमच्यात अशी पद्धत आहे, गुलाल असा लावतात. गुलाल म्हणतात त्याला, जे इथे भैरवनाथाला लावलं जातं. आणि खूप मोठी यात्रा असती. यावर्षी नाही आहे पण असते, खूप मोठी असते. खूप पैशाने वगैरे गुंडाळलेलं असतं. इकडे बाग आहे पूर्ण, मस्त असं आहे सगळं. आत्या ही माझी सगळ्यात छोटी आत्या आहे. आणि हे बाकीचे ह्या पण आत्याच आहे. आणि काकी एक. आता आम्ही चाललोय सगळे परत घरी. तेच आता घरी चाललोय, दाखवते. मी तुम्हाला म्हटलं ना मगाशी, आमची खूप मोठी यात्रा असते, त्यासाठी रथ असतो. तो रथ तिथे ठेवला जातो. ते बॉक्स म्हणजे ते घर टाईप दिसतंय ना बंगल्याच्या समोरचं, त्याच्यात ठेवला जातो तो रथ. आणि दरवर्षी हनुमान जयंती झाल्यानंतर ती आमची यात्रा असते, खूप मोठी यात्रा असते. आणि यावर्षी म्हणजे या 2 वर्षात झालेले नाही कोरोनामुळे. हे गाव आहे. आता मी घरी चालली इथून, आम्ही सगळ्यात चाललो आहे. म्हणजे हे शंकराचं मंदिर आहे पूर्ण. खूप
विरळ ह्याच्यामध्ये एक हे आहे, म्हणजे इथे खूप काहीतरी आहे, एक स्पेशालिटी मला पण माहिती नाही आहे पूर्ण, पण आहे इथे. कोणता तरी अफजल खान वगैरे त्यांच्यापैकी एक येऊन गेलता. हे सोन्याचा होता हा नंदी बैल, आणि त्याची मान कापली आणि नेली त्यांनी, काहीतरी असं काहीतरी आहे ह्याचं. आणि हे आता बंद आहे. तुम्हाला दिसत असेल हे शिवलिंग. मस्त. इथं पण असे देणगी दिलेल्यांची नाव आहेत. पूर्ण असा हा परिसर आहे मस्त. इथं पिंपळाचं झाड. आधी इथे पोपट असायचे सगळे म्हणतात, आम्ही तर कधी बघितले नाही, पण होते असं म्हणतात. गावातल्या प्रत्येक ठिकाणांना एक ना एक नाव दिलं आहे. हा जो एरिया आहे ह्याला पूर्ण असं कुंभारवाडा म्हणतात इथे. आता मी चालली आहे घरी. सगळे रानातून आलेत बघा, गुरं घेऊन त्यांची. टाईम झाला ना घरी यायचा, त्याच्यामुळे ते आले. आता आम्ही पण चालले घरी. आता तुम्हाला दाखवणार आहे आमचं घरातलं गणपतीचं मंदिर. ते गणपतीचं मंदिर आहे आमचं. घरचं गणपतीचं मंदिर आहे आमचं गणपती बाप्पा. आमच्या घरचा संरक्षण करता माझा लाडका बाबू काळू लाडवा. हे घर आमचं असं पूर्ण मंदिर. इथे गाडी लावली आहे, इथे अशोकाचं झाड. मोठं आहे आमचं घर, भरपूर. इकडे आलं की आईला खूप काम असतं गावाला. बिचारी लसूण सोलते, जेवणाची तयारी करते, एकटीच करते. आता मी 5 मिनिटात चेंज करते आणि आलेच.